हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळीच व्लॉगला सुरुवात केली आहे. सकाळी म्हणजे 10-10:30 झाले असतील. घरातले सगळे कामे आवरली आहेत आणि मला काही झाडांची आज रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. आणि काल एका नातेवाईकाच्या घरी जात असताना रस्त्यामध्ये मला हे गोकर्णाच्या वेली दिसल्या, ज्याला खूप सुंदर सुंदर निळे फुलं उगले होते. म्हटलं थोडीफार आपण कटिंग घेऊन जाऊ. याची निळे फुलं मला खूप जास्त आवडतात. तसंही मी रोपटं विकत आणणारच होते, पण कटिंग रस्त्यामध्ये दिसले तर म्हटलं घेऊन जाऊ. उगले तर उगले, नाही तर काही हरकत नाही. तर तसंही माझं हे एकजोराचं एक प्लांट होतं, ते कबुतरांनी खूप जास्त खराब केलं आणि पूर्णपणे ते सुकूनच गेलं होतं. मग आता ते पूर्ण झाड काढायलाही इतका वेळ लागला. अगदी त्याच्या मुळा खालपर्यंत फैलल्या होत्या. मग ते पूर्ण झाड काढून घेतलं आणि ह्या वेली ज्या मी आणल्या होत्या त्याला एक दिवस पाण्यातच ठेवलं होतं. पाण्यात जोपर्यंत ठेवलं तोपर्यंत त्या मस्त ताज्या होत्या. म्हटलं याला ह्या कुंडीमध्ये शिफ्ट करून घेऊया. आता माहिती नाही उगतात की नाही, मी पहिल्यांदाच अशा वेली आणून लावत आहे. आधी होतं माझ्याकडे असं एक झाड, पण त्या मी शेंगांपासून उगवलं होतं आणि त्यालाही खूप छान फुलं येत होते. पण जेव्हा आम्ही जाळी लावली नव्हती तेव्हा कबुतरांनी त्याही सगळ्या झाडाचा सत्यानाश केला होता. म्हणून मग मी विचारच केला होता, जोपर्यंत जाळी लावत नाही तोपर्यंत एकही झाड आणायचं नाही आणि लावायचं नाही. तसा मला झाडांचा खूप जास्त शौक आहे, पण लावायला एवढी काही जागा नाही आहे. फ्लॅट सिस्टम म्हटलं म्हणजे बाल्कनी खूप छोट्या छोट्या असतात आणि अशा तर आहे 2 बाल्कन्या, पण खूप छोट्या छोट्या आहेत. मग म्हणून जास्त काही झाडंही लावता येत नाही, पण जेवढी लावायची असतात तेवढी तर मी लावतेच. तर त्यातूनही काही झाडं जगतात तर काही सुकून जातात. चला असो. तर जे फुलं मी देवाला वाहते त्यांच्यातले हे झेंडूचे फुलं सुद्धा सुकलेले होते माझ्याकडं. तर एका व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं, सुकलेले फुलं जेव्हा ही कुंडीमध्ये घालतो त्यामध्ये मस्त झेंडूचे झाड उगून येते. म्हटलं आपणही एकदा ट्राय करून बघावं. तर ही कुंडी ही खालीच पडली होती. म्हटलं यामध्ये सुकलेले फुलं टाकून बघावं, उगतात की नाही माहीत नाही, पण ट्राय तर करायला कायच हरकत आहे नाही का. मग या कुंडीमध्ये सुद्धा मी सगळे फुलं असे तोडून टाकून दिले आणि पाणी घालून घेतलं. आता बघूया काय होते काय नाही. आणि आता हिवाळा असल्यामुळे तुळशीची पानेही थोडी पिवळी पडायला लागली आहेत आणि पिवळी पडून अगदी खालीच करतात. कारण की जशी थंडी आपल्याला सहन होत नाही तशी झाडांनाही थंडी सहन होत नाही, म्हणून झाडांची पानेसुद्धा पिवळी पडून गळायला लागतात. तर तसंच हे तुळशीचं सुद्धा झालेलं आहे. थोडी पानं पिवळी पडायला लागले. हे म्हटलं जी पण पिवळी पानं आहेत ती सगळी आपण काढून घेऊया. आणि घरामध्ये 1-2 ठिकाणी मी मनी प्लांटसुद्धा अशा बाटलीमध्ये लावलेले आहेत. तर जिथे मला जागा मिळेल तिथे मी अशी हिरवी झाडं लावूनच घेते. जास्त तर काही लावता येत नाही, थोडीफार 1-2 कुंड्यांमध्ये लावून घेते. तर आता हे जे मनी प्लांट लावलं होतं त्याचंसुद्धा पाणी मला चेंज करायचं होतं. तसं 2-3 दिवसाआड किंवा आठवड्यातून एकदा तरी मी हे पाणी चेंज करते, म्हणजे झाडं खूप छान हिरवी राहतात. तशी मला झाडांची एवढी काही नॉलेज नाही आहे, पण जेवढं मला जमते तेवढे मी करते आणि जसं थोडंफार व्हिडिओ बघूनही करत असते. डोळ्यांच्या समोर जेव्हा हिरवगार झाड दिसते ना तेव्हा डोळ्यांना खूप छान वाटते. तर चला पाणीसुद्धा चेंज करून घेतलं आणि एक ऑनलाईन पार्सल मागवलं होतं, तर ते सुद्धा आज माझं आलेलं आहे. तर यामध्ये आलेलं आहे कपाटाचे ऑर्गनायझर. मी मागवले होते कारण मला कपाटही थोडंसं नीटनेटकं करायचं आहे आणि पूर्ण कपाट मला ऑर्गनाईज करायचं आहे. त्यासाठी मी काही ऑनलाईन ऑर्गनायझर मागवलेले आहेत. आता तर हे 2च आलेले आहे, बाकीचे दुसरेही मी मागवले आहेत, तर ते अजून येणार आहे. आणि सगळे पार्सल माझ्या आल्यावरती मी कपाट ऑर्गनाईज करणार आहे, त्याचा व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करेन. आणि हे कपडे ठेवण्यासाठीचे 2 ऑर्गनायझर आहेत. 2चा सेट मला मिळालेला आहे आणि मिशोवरून घेतलेला आहे. म्हटल्यावर स्वस्त तर राहणारच आहे. खरंच मिशोपेक्षा स्वस्त कुठल्याही वेबसाईटवर मिळत नाही, एवढं मात्र नक्की खरंच आहे. याची क्वालिटी खूप छान आली आहे. याच्या आधी सुद्धा मी 2 मागवले होते. 3चा सेट आला होता, 3 का 4 होते, पण त्याचा स्मेल इतका घाण येत होता म्हणून मी रिटर्नच केले ते. मला थोडंसं कपाट ऑर्गनाईज करायचं आहे, त्यासाठी मी 2 मागवले आहेत. हा 2चा सेट आहे. काहीतरी 260 की 258 असंच काही प्राइस आहे, पण खूप छान क्वालिटी आहे याची आणि स्मेल अजिबात येत नाहीये, म्हणून मी याला ठेवणार आहे. कारण की मी आधी मागवलं होतं त्याचा इतका स्मेल खराब येत होता, पूर्ण घरामध्ये त्याचा वास फैलला होता, म्हणून मी ते रिटर्नच केले. मुलंही म्हणत होते कशाचा वास येतोय घरामध्ये, अजिबात चांगले नव्हते ते आणि हे खूप आवडले मला, म्हणून मी हे राहू देणार आहे. तुम्हाला हवा असेल तर याची लिंक देते मी डिस्क्रिप्शन मध्ये. खूप छान क्वालिटी आहे याची
आणि दोनचा सेट आहे, तर हे तर मी रिटर्न करणार नाहीये. खूप आवडले मला हे. आणि 2 हँडल सुद्धा दिले आहे बघा. जेव्हा मी कपाट ऑर्गनाइज करेल तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. चला 2 ऑर्गनायझर आले आहेत आणि अजून काही यायचे आहेत. तर सगळे प्रॉडक्ट जेव्हा मला रिसीव्ह होतील तेव्हा पूर्ण कपाट ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. आणि हे ऑर्गनायझरसुद्धा खूप छान आहेत. जेव्हा तुम्हाला यूज करायचे नसतील तेव्हा असे फोल्ड करून एका पिशवीत ठेवून दिले तरीही चालेल. आणि जेव्हा यूज करायचे असतील तेव्हा काढून मग पुन्हा यामध्ये कपडे ठेवले तर कपडे अगदी अस्तव्यस्त होणार नाही, अगदी बरोबर राहतील. आणि मिशोवर आहे म्हटल्यावर खूपच स्वस्त आहे. 255ला की काही आलेले आहेत. खूप छान क्वालिटी आहे. याआधी जे मी मागवले होते त्याची क्वालिटी अजिबात चांगली नव्हती आणि स्मेलही खूप घाण येत होता, म्हणून मी ते रिटर्न केले. आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मला डाळ पालकची भाजी, भात आणि पोळ्या बनवायच्या आहेत. म्हटलं पालक साफ करून ठेवूया म्हणजे आयत्या वेळी भाजी करायला मग उशीर लागत नाही. आणि असाही आज प्रदोष व्रत आहे, माझा उपवास आहे आणि संध्याकाळी मला जायचं आहे मंदिरामध्ये, त्यामुळे उशीरही होऊ शकतो. म्हणून म्हटलं भाजी वगैरे साफ करून ठेवली की जास्त वेळ लागत नाही. आणि मला तर अशा पावशीने जोपर्यंत मी भाजी कापत नाही तोपर्यंत समाधानच मिळत नाही. कितीही चॉपिंग बोर्ड असो किंवा सुरी असो, काही असो, पण जोपर्यंत मी पावशीने भाजी कापणार नाही तोपर्यंत मला काही भाजी कापता जमतच नाही. भलेही आपण कितीही देखावा करू पण आपली देशी पद्धतच बेस्ट असते. चला असो, संध्याकाळ झालेली आहे आणि आता मला जायचं आहे मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये मी भोले बाबाच्या एक दिवा जरूर लावत असे प्रदोषच्या दिवशी. याने आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तुमच्याही घराच्या जवळपास कुठे महादेवाचं मंदिर असेल तर प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी नक्कीच तुपाचा दिवा लावायला जात जा. रोज तर काही जमत नाही पण प्रदोषच्या दिवशी नक्कीच संध्याकाळी तुपाचा दिवा लावला की आपल्या घरामध्ये कायमी स्वरूपी लक्ष्मी नांदते. म्हणून तुम्हीही महादेवाच्या मंदिरामध्ये प्रदोषच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस तुपाचा दिवा लावा आणि करून बघा. तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल. फायदा नाही होणार तर नुकसान तर होणारच नाही आहे. देवाच्या मंदिरात दिवा लावणे तर चांगलंच आहे ना, आणि तेही भोलेबाबाच्या मंदिरात. तर चला दिवा लावून आले, नंतर घरातली देवपूजा केली. स्वयंपाक तर मी आधीच करून घेतला होता. आणि मस्त डाळ पालकची भाजी, भात आणि पोळ्या बनवल्या होता. मग देवाला नैवेद्यसुद्धा दाखवून घेतलं. आज माझा उपवास होता तर मी लवकरच उपवास सोडते. 7:30 ते 7:30च्या आतच आपल्याला प्रदोषचा उपवास सोडवायचा असतो. तर मीही आता नैवेद्य दाखवून उपवास सोडणार आहे. तर चला आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे त्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला भेटूया उद्या. बाय.